साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी व प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन दिले। केंद्रीय मोटार वाहन नियम 1989च्या नियम 81च्या तक्त्यामधील अनुक्रमांक 11 नुसार परिवहन वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास 50 रुपये प्रतिदिन विलंब शुल्काची तरतूद केलेली आहे। सदर प्रकरण हे खूपच गंभीर, आर्थिक संकटात टाकणारे, जुलमी, जुजबी व अन्यायकारक आहे असे निदर्शनास येते। आता यामध्ये काही रिक्षा परवानाधारकांना योग्यता प्रमाणपत्र विलंब शुल्क म्हणून 100 रुपये ते 80,000 रुपये दंड आकारण्यात आलेला आहे। एवढा प्रचंड आर्थिक ताण हा रिक्षा चालकाने सहन तरी कसा करावा, की त्यांनी आत्मदहन किंवा आत्महत्या करून घ्यावी, हेच प्रशासनाला व सरकारला अपेक्षित आहे काय? किंवा सदरचा विलंब आकार भरण्यासाठी एखादी मोठी चोरी किंवा दरोडा टाकून सदर रक्कम प्रशासनास व सरकारला द्यावे काय? रिक्षा या वाहनास या जुजबी निर्णयामधून वगळण्यात यावे व त्याप्रमाणे आपल्या वाहन प्रणालीमध्ये बदल करण्यात यावा अशी विनंती केली आहे। अन्यथा याचा परिणाम भयंकर होऊ शकतो व पूर्ण महाराष्ट्रातून सर्व संघटनातर्फे जोरदार आंदोलने निदर्शने होण्याची शक्यता आहे अशी विनंती जिल्हाधिकारी व प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली। राज्य परिवहन प्राधिकरणाने या ठिकाणी केंद्रीय मोटर वाहन कायद्याचा आधार घेऊन या वाहनाच्या पासिंगवर विलंब शुल्काची अट केली होती। त्या विलंब शुल्कास माननीय उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्यामुळे 2017 साली तेव्हापासून आजपर्यंत या विलंब शुल्काची आकारणी केली नाही। माननीय उच्च न्यायालय याचिका झाल्यानंतर या कार्यालयानं या ठिकाणी विलंब शुल्काची आकारणी केली आणि विलंब शुल्क ज्या दिवशी याचना निघाली तेव्हापासूनचा विलंब शुल्क घेण्यास सुरुवात केली। परिणामी वाहन चालकामध्ये फार भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तुमच्या माहितीनुसार काही वाहन चालकांना 80,000 तर लाख रुपये इतका दंड विलंब शुल्क या ठिकाणी द्यावा लागलेला आहे। परिस्थिती अतिशय गंभीर आहे। अशा परिस्थितीमध्ये माननीय परिवहन आयुक्ताच्या परिपत्रकानुसार कुठलाही विलंब शुल्क पूर्वलक्षी प्रभावाने घेण्याचं प्रयोजन नसताना हे कार्यालय या ठिकाणी पूर्वलक्षी प्रभावानं दंडाची वसुली करत आहे। हे अतिशय बेकायदेशीर और निषेध आहे। याचा मी तमाम रिक्षा संघटनेच्या वतीनं या ठिकाणी निषेध करतो आणि आज आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे शासनाकडे व प्रशासनाकडे की या विलंब शुल्काबाबत तातडीनं निर्णय घेण्यात यावा। विलंब शुल्काची अधिसूचना ज्या ठिकाणी निघाली आहे तेव्हापासूनचा दंड न घेता ज्या ठिकाणी परिपत्रक काढलं आहे त्या तारखेपासूनचा दंड आकारावा व मागील दंड जे वाहनानं केलेला आहे तो दंड परत द्यावा अशी मागणी या निमित्तानं आम्ही मान्य प्रशासनाकडे केलेली आहे। आज या ठिकाणी सर्व चालक बांधव, रिक्षा चालक असो किंवा मोठे वाहनाचे चालक असो, त्यांनी आज या ठिकाणी निवेदन दिलेले आहे। या निवेदनामध्ये जसे आमचे अध्यक्ष आणि आमचे मोठे मामा यांनी सांगितले त्याप्रमाणे आम्ही जे परिपत्रक दिनांक आहे 17 मे 2024 पासून दंड आकारण्यात यावा आणि त्या मागील जे पण दंड आहे ते परत करावा आणि ते रद्द करावा अशी मागणी केलेली आहे। जरी असं होत नसेल तर पूर्ण महाराष्ट्रात आम्ही एका मोठं आंदोलन छेडू आणि त्या आंदोलनामागे याचं सर्व जबाबदारी हे शासनाची असेल आणि सर्व चालक बांधव एकत्र येऊन या कायद्याला विरोध करतील अशी आमची अपेक्षा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र।